पोरीचा एक भांग होता पॉप, मधात ईड घातली तर पता लागू नये एवढे वरती केस. काहीचे केस कुरुळे होईनात, हिनं सराटा गरम करून केस कुरुळे केले. किती टाइम आहे पान तुमच्याकडं, आहे का नाही? त्याच्यात आमचं गध इकडलं अख्खं गायब करायला आणि वरती बुचका ठेवायले, आणि त्याच्यात पुन्हा काय करायला एवढा एवढा शेंडा रंगवायले पापिवळा एवढा शेंडा. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना कलम 19 मध्ये आपल्याला राहण्याचं स्वातंत्र्य दिले. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य पाहिल्याच्या नंतर वाटेल आपल्याला कि किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. मग बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये तुला राहण्याचं स्वातंत्र्य दिलं, तर तुला वाटलं पाहिजे कसं राहावं. तू एवढे केस वाढवायला पुढं चालल्यावर बाकीच्या लोकांना वाटायला पोरगीच चालली कानू. केस बदल, काही काही दलिंदर भवाळील वस्तारा आणायलेत, नवीन प्रकार भवाळील वस्तारा, पॅन्ट पूर्ण फाटलेली. त्याला विचारलं काय फॅशन, आणि या झाकण झुल्याला फॅशनची स्पेलिंग येईना. फॅशन कहायला म्हणतात त्याची स्पेलिंग माहीत नाही, आणि हो डायलॉग कहायला फॅशन आहे म्हणा. आता एक नवीन पॅन्ट आली आहे ना, गुडघ्याच्या थोडी खाली, तेवढीच काय वापरतो, तसाच फिरणं सांड्यावानी. अरे आपण राहतोत कुठं, आपले संस्कार काय, आपलं चालूक आहे. आणि पोरींचे कपडे बदलले असेल तर पोरीनं नाही माईल हाणायचं. पोरीसोबत कपडे घ्यायला कोण जाते, माईल हाणायचं, टाईम लावून हाणायचं, पुन्हा पर्यायच नाही ना. तर मी काय म्हणलं, येड्या मुड्याच्या नादी लागायचं नाही. येडं कुठं बसलं, पळसाच्या झाडावर. आणि तुमच्यासारखं एक शहाणं वरती जाऊ लागलं. वरच्या येड्याने विचारलं कुठं चालला, हे म्हणलं आंबा खायलो. वरचं येडं कोमात गेलं. त्याला वाटलं मला अख्खं गाव येडं म्हणते. त्यानं केस बिस हिंजाडले, झाड पळसाचं आहे म्हणला, आणि हे गध आंबा खायला वरती कसं काय आले. मी काय म्हणलं, लोकायला डावलता आलं पाहिजे. लोक आपली मजा घेतात ना, ती मजाक आपल्याला कळाली पाहिजे कशी आहे म्हणून. आणि मग झालं काय बाबा, हे तिथं गेलं. वरच्या विचारलं कुठं चाललाय, झाड पळसाचं आहे, हे म्हणलं आंबा खायला. वरचं येडं म्हणलं मला अख्खं गाव येडं म्हणते, मला मान्य आहे बाबा, अरे पण झाड पळसाचं आहे ना. ते म्हणलं थांब वरती येऊ दे. मग तुमचं 11वी-12वी हुशार लेकरू वरती झाडावर गेलं. झाडावर गेल्यावर फांदीला टेकन दिलं, आणि वरच्यानं विचारलं मायच्यान सांग वरी खायला आला. त्यानं म्हणलं आंबा खायला. ते म्हणलं मला अख्खं गाव येडं म्हणतं, मी केस हिंजाडले, 2 ताप फांदील डोकं हाणलं. म्हणला मला माहीत आहे बाबा झाड पळसाचं आहे, आणि तू आंबा खायला वरती कसं काय. मग आपल्यासारख्या 11वी-12वीच्या हुशार पोरानं त्या येड्याच्या 2 कानाखाली वाजवले. म्हणला मी आंबा खिशात आणलाय, फक्त खायला वरती आलो. हे नमुने आपले लेकरं, हे काय आहेत आपले नमुने. आणि पोरी हो, तुम्ही नीट अभ्यास करायचा. तुम्हाला शिक्षणाची संधी कमी वयात आहे. वय वर्ष 25 पर्यंत आपला बाप आपल्याला शिकू देत नाहीये. आणि म्हणून गावातले लोक, भावकीतले लोक काय म्हणतील याचा विचार करावा लागतो. त्या काळात आपण शिक्षण घ्यायचं. जर आपण शिक्षण घेतलं नाही तर मग बाप तुला लग्नात सिलाई मशीन देतो, सिलाई मशीन लग्नामध्ये हुंड्यात, आणि मग तू हा नवरा शेतात कामाला जाणार. मग तू हा दिवसा काय चल द्यायचं, खटाड खुटूड खटाड खुटूड खटाड खुटूड. लगेच त्या घरावर पाठी येते, येथे पिकोफॉल करून मिळेल, येथे शेवाया काढून मिळतील, येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल. आणि नाहीच काय झालं तर मग ब्युटी पार्लर. पेशंट कमी, तूच पेशंट. 12 वाजता येगळी दिसू लागली, 12 नंतर येगळी दिसायला लागली. वांदे येत ना आपले. तर आपलं काम आहे, आपल्या बापाचं अस्तित्व आपल्याला बदलायचे. पोरिओ, 11वी-12वीला असणाऱ्या विशेषतः मुलींना विनंती आहे. पुण्याकडे मॅटर घडलं. एक पोरगी महाराष्ट्रात झालेल्या MPSC मध्ये RFO पोस्टला 5व्या रँकला येते, रेंज फॉरेस्ट ऑफिसर. वनज क्षेत्रपाल नावाची परीक्षा आहे. महाराष्ट्रातले कोटी लोक परीक्षा देतात. त्या परीक्षेमध्ये ती पोरगी महाराष्ट्रामध्ये 5व्या रँकवर पास होते. अरे 5व्या रँकवर पास झाल्यावर आपण कोणत्या भिकारचोटाच्या किती संपर्कात का राहायचं, त्याची लायकी काय, त्याच्यासोबत ती एखाद्या गडावर जाते, आणि त्या गडावर गेल्यावर तो भिकारचोट तिची हत्या करतो. तर याचं काम आपल्याला समजायला पाहिजे. आपल्यावर आपल्या बापापेक्षा या जगात कोणी प्रेम करत नाही. त्या बापाचा सन्मान आपल्याला जागवायचा आहे. त्या बापानं किती मोठं स्वप्न पाहिलं असेल, त्या बापाला किती भारी वाटलं असेल की माझ्या पोरीचं आता गावात आल्यावर जंगी स्वागत करायचंय.
माझी पोरगी क्लास 1 पोस्टला लागलेली आहे, त्या बापाचा किती मोठा सन्मान असेल. त्या पोरीचा सन्मान पाहण्या अगोदर त्या पोरीचं जर प्रेत घरी येत असेल तर त्या बापानं ते दुःख सांगायचं कोणाला, त्या माईनं ते दुःख सांगायचं कोणाला. आणि त्यामुळं तुमचा काळ आहे, आपण कोणाच्या संपर्कात आणि का राहावं. आपल्याला रस्त्यानं चालताना काही भांडुगुळं असतील, ताण देतील, त्रास देतील, तेव्हा आपला बाप खंबीर आहे, आपला बाप खंबीर आहे. आपल्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी आपला बाप आहे. कोणी असे ऐरे गैरे नथू खैरे ताण द्यायले बिंदास्त 8 ते 10 मध्ये. आणि पालकांना एक विनंती आहे, पालकांना कळकळीची विनंती आहे, 8 ते 10 मध्ये तुमचं काम आहे. इथं बसलेल्या शिक्षकांना पण विनंती आहे, कारण शिक्षकाला छान शब्द आहे पहा, मास्तर. मराठीमध्ये शिक्षकाला छान शब्द आहे मास्तर. आणि मास्तर म्हणजे काय, आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचंय हे वर्गात जाऊन स्वतःचे लेकरं समजून रक्ताचं पाणी करून शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मास्तर. का मायबापांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही किती पैसे कमवा, तुमच्या अकाउंटवर 5 कोटी रुपये जमा होणार नाहीत. जगात मरावे परी कीर्तिरूपी वरावे, मान्य आहे. दादासाहेब आपल्यात नाहीत, पण त्यांनी तुमच्यासाठी उभारलेलं फार मोठं एक शिक्षण संकुल या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं चंद्र सूर्य तारे असेपर्यंत त्यांचं नाव जिवंत राहणार आहे, ते फक्त त्यांच्या कीर्तीमुळं, ते फक्त त्यांच्या कीर्तीमुळं. अरे शिक्षकांचे पगार द्यायला पैसा नव्हता, तेव्हा कांदा विकून कांद्यातून येणाऱ्या पैशातून त्या माणसानं शिक्षकांचे पगार केले, तेव्हा ही संस्था उभी राहिली. गोरगरिबांचे लेकरं शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू झाले, त्यांच्या घराचा प्रश्न मिटला. आणि या शाळेनं भारताला डॉक्टर दिले, इंजिनियर दिले, MBBS डॉक्टर दिले. हे त्या शाळेचं तुमच्यासाठी असणारं फार मोठं योगदान आहे. म्हणून मरावे परी कीर्तिरूपी वरावे हे उगं म्हणल्या गेलं नाहीये. पोरिओ, तुमच्यासाठी सांगायचं तात्पर्य एक आहे, तुम्ही काय करायचं तर करा, मात्र एक गोष्ट आवर्जून आहे, आपल्या बापाचा सन्मान आपल्याला मोठा करायचा आहे. आर्यपो होणारी पोरगी त्या ठिकाणी मारल्या जाते, हिचं कारण पोरीची बी चूक आहे. आपण कोणाच्या संपर्कात आहे, आपण कुठं चाललोत हे आपल्या बापाला सांगणं गरजेचं आहे. आपण का चाललोत हे आपल्या बापाला सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून पोरिओ, कळकळीची विनंती आहे, घराचा सन्मान पोरानं वाढवायचा आहे. पोरं नोकरीला लागले, DYSP झाले, PSI झाले, STI झाले, MBBS डॉक्टर झाले, BSM झाले, काही व्हा, इथून जाऊन सिन्नरमध्ये बंगला बांधा का घर घ्या का काय घ्यायचं घ्या, पण सिन्नरमध्ये बंगला बांधण्यापेक्षा दोडी नावाच्या गावात आपला बाप राहतो, त्या बापासाठी छानपैकी खणाचं घर करा. पुढं काय करा, बैठक रूम करा, त्या बैठकमध्ये बंगई बसवा आणि त्या बंगेवर तो बाप आरामात बसलेला असेल, हे स्वप्न तो हा पाहायचे. नाही तर वांदे काय होते, आपण मेहनत घ्यायची, कष्ट करायची, बापानं हाडाचे काढ करायचे, रक्ताचं पाणी करायचं, आणि भिकारचोट दलिंदर नोकरी लागते, बायको म्हणेल ते ऐकते, आणि बाप इकडं ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत बाप असतो. ते आपल्याकडून होणार नाही. पोरिओ, 11वी 12वी झाल्यावर तुमच्या लग्नाचा प्रश्न बापाच्या डोक्यात आहे. बाप जगामध्ये राबराब राबताना त्याच्या डोक्यात एक महत्त्वाचा प्रश्न असतो, पोरगी जन्मल्यापासून पोरीच्या लग्नापर्यंत. जेव्हा तुला काही पाहुणे पाहायला येतील आणि पाहुणे पाहायला आल्यावर तू हा डाटा जाईल, फोटो पाहिल, फोटो पाहिल्यावर पाहुणा पाहायला येईल, नवरा पाहायला येईल, आणि तो नवरदेव पाहायला आल्यावर तुझ्या गुणामुळं, त्या दिसण्यामुळं जेव्हा तो तुला नाकारतो का की आम्हाला ही पोरगी करायची नाही, नंतर गेल्यावर सांगतो, जेव्हा तुला एखादा नवरदेव तू पसंत नाही, नापसंत आहे म्हणून फोनवर कळवतो, तेव्हा झालेली फक्त वेदना तुझ्या बापाला विचारायची. तुला पाहुण्यांनी नाकारले, लग्नासाठी नकार दिलाय, का दिलाय याचं एक उदाहरण फक्त बापाकडे जाऊन पाहायचं. तेव्हा बाप आपला दिवस रात्र जळत असतो की माझी पोरगी, माझी लक्ष्मी आज यांनी का नाकारली असेल. तेव्हा तो बाप आपला जळत असतो. तुला काही वाटलं नाही, एक पोरगा आलं, पाहिलं, निघून गेलं, त्यानं रिप्ले दिला नाही, त्याने रिप्ले बापापाशी कळवला, काहीतरी कारण सांगितलं, आपल्या सौंदर्यामुळं, आपल्या वागण्यामुळं, आपल्या चालचलनमुळं, आपल्या घरच्या परिस्थितीमुळं, एखाद्या भिकारचोट नातेवाईकांनी पाहुण्याने आपल्याला नाकारलं, तेव्हा आपलं काम हे अभ्यास करा, मेहनत घ्या, PSI व्हा, लाख पोराची रांग लागल आपल्या बापासमोर पोरगी मला द्या म्हणून. डेप्टी कलेक्टर व्हा, कलेक्टर लोकांची लाईन लागल, तुमची पोरगी आम्हाला देता का. आज आपल्याकडे काहीच नाही, आपल्या बापाकडे काही नाही, आपल्या बापाचं अस्तित्व कोणी मानणार नाही.
म्हणून एक विनंती आहे, तुमच्या लग्नाचा प्रसंग आहे, तुमच्या लग्नाच्या कालावधीत बाप हयातीमध्ये जेवढा पैसा आहे तेवढा पैसा जमा करतो आणि एका दिवसात आलेला पैसा जगासाठी, गावासाठी, गावातल्या लोकांसाठी, मान सन्मानासाठी सर्व पैसा आपला बाप उडवतो. तो क्षण आहे तुझ्या लग्नाचा. तो लग्न होणार आहे, त्या लग्नाच्या कालावधीमध्ये आलेला पैसा तो बाप लग्नामध्ये खर्च करणार आहे. आणि लग्नामध्ये खर्च करत असताना मोठा आलिशान मंडप असणार, जेवायला 2-3 पदार्थ असणार, बाप नव्या कपड्यात असणार, घरातल्या सर्वांना नवे कपडे केलेले असणार, लग्न समारंभ मोठा असणार, मुळवाटे असणार, प्रत्येकाला पत्रिका दिलेल्या असणार. तो बाप प्रत्येकाला हात विनवणी करणारे जेवण्यासाठी, पाहुणचारासाठी. आणि असा एक वेळ येईल, ती वेळ आहे तुझ्या लग्नाची. छान सनई चौघडा, बँड, जेवण्याची व्यवस्था, मंडप डेकोरेशन सर्व काही सुरळीत आहे. तो बाप तुला राब इकडं आता या मंडपात, उद्या दुसऱ्या मंडपात, लगेच एका तासानं तिसऱ्या मंडपात राब राबताना तो बाप दिसणार आहे. रात्रीचे 4 वाजलेले, स्वयंपाक व्हायला, त्या स्वयंपाकासाठी भाऊकीच्या पाया पडलेला आहे. गावातल्या लोकांना विनंती केलेली आहे, माझ्या लेकराचा लग्न आहे, त्यासाठी सर्वांनी या सहकार्य करा. प्रत्येक पाहुण्याला विनंती केलेली आहे, कोणाची मुळवटी राहिली का, कोणाची पत्रिका राहिली का, याच्यासाठी बापानं विचार केलाय. चप्पल झिजवलेली आहे, पायाला महत्त्वाची गोष्ट भेगा पडलेल्या आहेत आणि त्याच्यातून तुझ्या लग्नाचा प्रसंग आहे. लग्न छान पद्धतीनं झालेलं आहे. लग्न झाल्यावर तू गाडीत बसायला निघालेली आहे, शेवटचा विदाईचा कार्यक्रम आहे. तू आता निघणार आहे आणि निघता क्षणी समोर नवरदेव चालत आहे, त्याच्या मागं तू आहे आणि मागं तू असताना तू वळून कदाचित तुझ्या माईकडे पाहणार, ती माय पळत तुझ्यापाशी येणार, तुला छातीला बिलगिणार, तुझी माय हंबरडा फोडून रडणार. ती माय रडताना पाहता पाहता बाजूला तुझी नजर तुझ्या बहिणीकडे जाणार. ती बहीण तुझ्या जवळ येणार, तुझ्या हाताला धरणार, ती बहीण हंबरडा फोडून रडत बसणार. लहान भाऊ येणार, ज्याच्याशी तुझं कधी पटलं नाही, तो भाऊ येणार. तो भाऊ तुला बिलगणार, हंबरडा फोडून लहान लेकरासारखा ठाय ठाय रडत असणार. तेवढ्यात तुझी नजर तुझ्या बापाकडे जाणार, बाप तुला मंडपामध्ये कुठंतरी काही काम करताना दिसणार. तेवढ्यात तुझी नजर गावातल्या आजीकडे जाणार, त्या आजीच्या डोळ्यात देखील आसू असणार. तेवढ्यात तुझी नजर गावातल्या लोकांकडे जाणार, गावातले लोक पण रडताना दिसणार. एवढं पाहत असताना शेवटचा क्षण आहे, तू नेमकं गाडीत बसणार. गाडीत बसताना पुन्हा आई हंबरडा फोडणार, ती आई तुला छातीपाशी धरणार, जोरजोऱ्यात रडणार. ज्या घरामध्ये 25 वर्ष तू राबलेली आहे, त्या घरासाठी तू हा काम केलं, ते घर सडा सारवण केलं, तिथं रांगोळी काढली, त्या घराचं सुशोभीकरण तो केलं, ते घर कायमस्वरूपी तुला सोडण्याची वेळ आलेली आहे. आणि ते घर सोडताना नेमकं गाडीत पाऊल टाकणार तेव्हा माय मागून येणार, हंबरडा फोडत रडणार. आजी आपल्या पदरातली 100ची नोट ती हातात टेकणार, आजी तुला गळ्याशी लावणार. आजी देखील त्या उतरत्या वयामध्ये देखील राब रडत असताना दिसणार. तेवढ्यात भाऊ बाजूला येणार, तुझ्या हाताला धरणार, ताई ताई म्हणून हंबरडा फोडून रडत बसणार. तुझी बहीण तुझ्यापाशी येणार, तुझी बहीण देखील रडलेली असणार. तेवढ्यात पुन्हा तुझी नजर तुझ्या बापाकडे जाणार, तुझा बाप मंडपामध्ये काहीतरी काम करताना दिसणार. असं करता करता तू गाडीत बसणार. गाडीत बसल्याच्या नंतर आपली माय आपला हात सोडणार नाही. ती माईच्या डोळ्यात पासू आहेत, माईचा हंबरडा चालूच आहे. तेवढ्यात बहीण रडत आहे, भाऊ रडत आहे, गावातले लोक रडत आहेत, गावातले वृद्ध आजी आजोबा रडत आहेत. तेवढ्यात काचातून तुझी नजर तुझ्या बापाकडे जाणार, बाप पळत तुझ्यापाशी येणार, तो डोकं छातीला लावणार, डोक्यावर हात ठेवणार, आशीर्वाद देणार. खंबीर मानानं तुझा बाप तुझ्यापासून बाजूला जाणार, मंडपातल्या लोकांची जेवणाची व्यवस्था करणार. कोणीही जेवल्याशिवाय राहू नका असं आग्रहाची विनंती करणार. तू गाडीत बसणार. गाडीत बसताना तुझ्या मनात विचार येणार, आज मी शेवटचा क्षण या घरातून चालले आहे. 25 वर्षाचा काल मी ओलांडला आहे आणि ओलांडताना मी पाहिलं माझी माय मला रडताना दिसली. हे घर सोडून जाताना पाहिलं माझा भाऊ मला रडताना दिसला. हे घर सोडून जाताना पाहिलं मला माझी बहीण रडताना दिसली, मला माझा भाऊ रडताना दिसला, अख्खं गाव रडताना दिसलं. मात्र यामध्ये माझा निष्ठूर बापाच्या डोळ्यात मला आसू दिसला नाही असा कदाचित विचार तुझ्या मनात येणार. तू सासरवाडीत पोहोचणार, त्या ठिकाणी हे दुःख तू विसरून जाणार, त्या ठिकाणच्या सुखदुःखामध्ये तू सामील होणार. रात्रीचे 10-10:30 वाजणार. तो बाप मंडपात येणार आणि मंडपात आल्यावर तो बाप त्या स्वयंपाक्याला बोलवणार की बाबा तुझे किती पैसे झाले, उद्या माझ्याकडे असतील का नाही यात शंका आहे. तो बाप त्या स्वयंपाक्याचे पैसे देणार. तो बाप मंडपावाल्याला बोलवणार, दादा तुझे किती पैसे झाले, उद्या माझ्याकडे पैसे असतील का नाही यात शंका आहे.
तो बाप त्या मंडपावाल्याचे पैसे देणार, तो बाप किराणा दुकानदाराकडे जाणार, तुझे किती पैसे झाले त्याचे पैसे तुझा बाप देणार, बँडवाल्याचे पैसे तुझा बाप देणार. ज्या सावकाराप्रमाणे तुझ्या बापाचा खिस्सा सकाळी फुल भरलेला होता तो बाप आपला भिकारी होणार. कंगाल होऊन आपला बाप घरी जाणार. रात्रीचे 11 वाजलेले असणार. जी माय तुहा रडतानी पाहिली ती माय झोपलेली असणार. जो भाऊ तुहा रडतानी पाहिला तो भाऊ झोपलेला असणार. जी बहीण तुहा रडतानी पाहिली ती बहीण झोपलेली असणार. आजी आजोबा झोपलेले असणार. ज्या गावाच्या डोळ्यात तुहा पाणी पाहिलं होतं ते गाव झोपलेलं असणार. रात्रीचे 11 वाजता तो बाप कोणी उठणार नाही म्हणून दरवाजाची कडी आल्हादी उघडणार. बाप घरात जाणार. घरामध्ये गेल्याच्या नंतर तो बाप तुझी जी रूम आहे त्या रूममध्ये जाणार. मग त्या रूममध्ये तुला कुठलं तरी पारितोषिक भेटलेलं आहे, कुठलं तरी प्रमाणपत्र भेटलेलं आहे. शाळेची तुझी बॅग आहे, तुझा पंजाबी ड्रेस आहे, तुझी शाळेतली वही आहे. त्या वहीला, त्या पंजाबी ड्रेसला, त्या शाळेतल्या प्रमाणपत्राला, तुला भेटलेल्या शाळेतल्या ट्रॉफीला तो बाप हात लावणार. जो बाप तुला निर्भीड त्या मंडपात दिसला होता तो बाप त्या घरामध्ये लहान लेकरासारखा ढसा ढसा रडलेला असणार. म्हणून येणाऱ्या काळात आपला बाप रडणार नाही याची काळजी पोरीने घ्यायची, ही कळकळीची विनंती आहे. ते आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या बापाच्या सुखदुःखाची आपली लढाई आहे. ती लढाई आपल्याला जागृत ठेवायची आहे. येणाऱ्या काळात आपल्याला कोणी नाकारावं यापेक्षा आपल्या बापाकड आपल्या मागणीसाठी लाखो लोक येतील. त्यासाठी अभ्यास करा, मेहनत घ्या, जे काय करायचं ते करा, पण अभी नहीं तो कभी नहीं. वेळ है, जिंदगी में जो भी करना है सही वक्त पे हासिल करो, क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है मेरे दोस्तों. आणि म्हणून त्या संधीचं सोनं करा, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. खूप मेहनत घ्या, कष्ट करा, आपल्या बापाचं नाव मोठं करा. एखाद्या तहसील ऑफिसमध्ये बापाला नाकारले, त्या नाकारण्याचं कारण गरिबी आहे. कधी बापासोबत चौकात जात असताना ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या बापाला रोखले, ते रोखण्याचं कारण आपल्या बापाच्या अंगलट आलेली गरिबी आहे. तिथंच एखादा नेता असेल, पांढरं शर्ट घातलेला असेल, रेबनचा गॉगल असेल, स्कॉर्पिओ गाडीमधून उतरला असेल तर त्याला पोलीसवाला रोकत नाही. म्हणून आपल्या बापाचं अस्तित्व आपण निर्माण करायचं. आपल्या बापाला एखाद्या तहसीलमध्ये आपला बाप गेला आणि कोणीतरी कळवलं की बाबा या कलेक्टरचे हे वडील आहेत, तर त्या ठिकाणचा तहसीलदार आपल्या बापासमोर येऊन नतमस्तक झाला पाहिजे, बापाच्या पायाला हात लावलं पाहिजे. ते अस्तित्व तुम्हाला निर्माण करता येते. पण हे करत असताना मात्र एक कळकळीची विनंती, MBBS डॉक्टर व्हा. डॉक्टर होत असताना एखादं गोरगरीब लेकरू आलं, गोरगरिबांचं लेकरू आलं, मायबाप आले, अंगावरले कपडे फाटलेले दिसले तर एखादी सेवा मोफत द्या. बाकी कोणीकडे हिशेब हो न हो, त्या वरच्याकडे हिशेब लय बराबर झालेला असतो. उसके काठी में आवाज नहीं होती लेकिन लगती बहुत जोर से. म्हणून आज आपल्याकडे पैसा आहे, एवढं मोठं जग आहे, 8 ग्रह आहेत, त्याच्यात सूर्य नावाचा तारा आहे, असे अनेक ब्रह्मांड आहे. आणि त्या ब्रह्मांडामध्ये आपली गाडी, आपली घोडी, आपल्यात बायकोची गोल गोल साडी, कुठे पता नाही. आज आपण आहे, आपल्या जागी कोणीतरी येणार आहे. अरे आपल्याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. म्हणून ज्या लोकांच्या जीवावर आपण मोठं होणार आहेत त्या लोकांना विसरू नका. काळ वेळ सांगता येत नाही. आज आपण इथं बसलोत, उद्या पुन्हा बसण्याची संधी आहे का नाही माहीत नाही. आज आपण घरी जाऊत तर घरी जाईपर्यंत आपलं काय खरं आहे काय खोटं आहे काही सांगता येत नाही. करता करविता परमेश्वर आहे, त्याचे उपकार माना की आपल्याला त्यानं ईश्वर दिले. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे देण्याची जी प्रवृत्ती आहे ती आपल्याकडून देता आली पाहिजे. निलेश दादाला विनंती आहे, तुमच्या इथं काही गोरगरीब लेकरं असतील ज्यांचे आईवडील वारले असतील कोरोना कालावधीमध्ये आणि त्या लेकराला शिक्षणाची व्यवस्था आहे, त्याला तिकडं येता येत नसेल तर आपल्याकडं VK क्लास नावाचा ॲप आहे. त्या ॲपमध्ये त्या गोरगरिबांच्या लेकरांना मोफत शिक्षणाची सुविधा मी उपलब्ध करून देतो. हा शब्द या ठिकाणी द्यायलो, कारण ते काम आहे आपलं. आपला शेवट आपल्याला माहीत नाही, उद्या काय होईल आपल्याला माहीत नाहीये. आणि मग कोणी मेल्याच्या नंतर भावपूर्ण श्रद्धांजली, त्याचं स्टेटस, शोक सभा, त्याच्या घरी भेट बीट काही नाही. जिवंतपणी लोक आपल्या कामा पडले पाहिजे. मेल्यावर तर कोणी डायलॉग मारतील, मेल्यावर कोणी बोलतील, मेल्यावर कोणी रडतील, मात्र जिवंतपणे आपण एकमेकाला साथ देसाल. कारण
तो माणूस मेल्याच्या नंतर कोण रडतंय हे पाहायला तो नाहीये. कोणा आपल्याला किती त्रास दिला याच्या यातना त्यानं सहन केलेल्या आहेत. आणि म्हणून जिवंतपणे त्या लोकांच्या यातना सहन करण्यापेक्षा त्याला साधबाना आधार द्या. कारण या देशाला परिवर्तनाची गरज आहे. एखाद्या व्यक्तीला भूक लागली, त्यानं तुम्हाला 10 रुपये मागितले, तुम्ही त्याला विचारलं कस काय, त्यानं सांगितलं भूक लागली आहे, मला समोसा खायचा आहे. पण उद्या पुन्हाही त्याला भूक लागणार आहे, उद्या पुन्हाही त्याच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणून कायमस्वरूपी पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी त्याला एखादा उद्योगधंदा टाकून उद्योगाला लावून त्यानं त्याचं घर चालवलं, याला परिवर्तन म्हणतात. या देशातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज लागते आणि भिकारचोट सरकार एखादं कर्ज देत असेल तर ते सरकार उपकार करत नाही. तर या देशातल्या शेतकरी कष्टकरी शेतकऱ्यांना मायबापांना कर्जच मागण्याची वेळ येणार नाही. ही व्यवस्था सरकारनं निर्माण करणं त्याला परिवर्तन म्हणतात. त्याची सध्या देशाला गरज आहे. अलीकडं तुम्ही पाहिलं असेल, टमाट्याचा भाव वाढला म्हणून अनेक भिकारचोट त्याच्यावर डायलॉग मारायलेत. टमाट्याचा भाव वाढला म्हणून अनेक भिकारचोट त्यांच्यावर डायलॉग मारायलेत. अरे तुम्ही खाऊ नका, तुम्हाला रोग हो द्या, मरू द्या तिकडं. कुठंतरी टमाट्याला भाव आला ना आमचा शेतकरी जरासा सुधारणार आहे, त्यावेळेस तुमच्या पोटात दुखायला लागलं. तुमच्या पगारी वाढल्या, चालतंय. मेडिकलमध्ये केवढ्याची गोळी केवढ्याले माहीत नाहीये. कॉन्ट्रॅक्टरना अख्खे रोडच्या रोड गायब केले. नेत्यांचं काय लुटायचं ठेवलं तेवढं लुटलं. आणि मग या कालावधीत शेतकऱ्यांना थोडा आधार भेटत असेल, त्यांच्या कुठंतरी पिकाला, त्याच्या भाजीपाल्याला थोडाफार भाव येत असेल, तर आपण मोठं झाल्यावर आपली बायको सोबत असताना, तू नोकरीला आहे तेव्हा आपल्या बायकोनं जर मेथीच्या जुडीचा भाव जर केला, रपकन तिच्या कानाखाली वाजवायची. त्या शेतकऱ्याची व्यथा आपल्याला कळली पाहिजे. गरिबीतून पुढे जाताना, गरिबीतून पुढे आल्यावर, गरिबीवर भाषणं देताना गरिबाचा कार्यक्रम ठोकायचा नाही. नाहीतर काही लोक नुसते डायलॉग मारतात, बोलणं एकीकडं आणि वागणं एकीकडं. म्हणून ज्या गरिबीतून आपण पुढे गेलो त्या गरिबीची व्यथा आपल्याला लक्षात घ्यायची. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गरिबीचं भांडवल पण बनवायचं नाही. तू काहीच खरं नाही ना, तुला धतुरा कोणी मदत करणार नाही. आज तो काहीच खरं नाहीये, तुला शिकण्याची इच्छा आहे, सर्व काही तुझ्यात क्वालिटी आहे, तुला कोणी साथ देणार नाही. एकदा तू सक्सेस होय, लाख लोक तुझे नातेवाईक सांगणार हे आमचा नातेवाईक आहे. 19 एप्रिल 2000ला माझी आई वारलेली आहे. 19 एप्रिल वर्ष 2000ला माझी आई वारलेली आहे. मला 2000 ते 2004च्या जून जुलैच्या कालावधीत 10वीचा निकाल लागला होता. मला सावत्राईनं सकाळी एकदाही शाळेत डबा दिला नाही. मी कधी माझ्या बापाला बोललो बी नाही. पण जेव्हा मी त्या शाळेतून पहिला आलो विशेष प्रावीण्यामध्ये, तेव्हा भाषणात मात्र मी बराबर बोललो. नंतर माझ्या बापाला कळालं की यार आपलं काम होतं थोडंफार लेकरांकडे लक्ष देण्याचं. पण त्या व्यवस्थेमध्ये मी कोणाला म्हणलो नाही की मी शाळेत डबा नेत नाही, की मला कोणाची गरज आहे, कोणाच्या मदतीची गरज आहे. अरे ज्या क्लासवर आपण झाडून काढलं, ज्या ठिकाणच्या सतरांजा उचलल्या, ज्या ठिकाणचा फळा पुसला, त्याच ठिकाणी आज आपण थाटामाटात बसत असेल आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करत असेल, तर त्याचं कारण फक्त मेहनत आणि मेहनतच आहे, बाकी दुसरं काही नाही. त्यामुळं परिस्थितीचं भांडवल बनवून आपल्याला कोणी मदत करायला येणार नाही. म्हणजे आई वारल्याच्या नंतर माझ्या मामानं मला कधी विचारलं नाही, पण आज महा मामा थाटामाटात सांगताय ते महा भाषा आहे, काही कामाचं नाही, काही कामाचं नाही. ज्या गावातल्या कोणी मला विचारलं नाही ते गावातले लोक सांगत असतील आज हे आमच्या गावचं आहे. कारण कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. काय करायचं तर करा, वेळ गेलेली नाही, त्या संधीचं सोनं करा, मेहनत घ्या. मी परिस्थितीचं भांडवल केलं नाही. पायात पॅरेगॉन चप्पल असताना मी ऑडिट न करून सुपर मार्केटला क्लासला बी जात होतो ना, तर तेव्हा जाताना बी कोणाला म्हणलं नाही मला लिफ्ट दे, मला इथपर्यंत सोड. स्वाभिमान जागृत होता. आनेवाला वक्त कुछ तो बदल सकता है. एवढ्या गरिबीतून मी फॉरेस्टमध्ये नोकरी लागलो, तिथे गेल्यावर पण एक स्वाभिमान होता, आपल्याला व्हायचे मास्तर. वेळ दिवस खालीवरी होतील पण आपल्या स्वप्नात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि एकच वाक्य मला आठवत होतं, का नोकरी सोडायची आहे? कारण सही समय पे तय कर तुझे करना क्या है. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है.
मला एक गोष्ट खटकली, तिथून आपण इथं आलो. इथं आल्यावर नोकरी करत असताना नोकरी सोडलेली आहे, इथं क्लास लोकांकडे 2-3 वर्ष का घातला? आपलं नाव लोकायला माहीत होऊ द्यावं लागेल. आपण क्लास घेतो ते कळू द्यावं लागेल. तिथंही आपल्याला पाहिजे तो रिस्पॉन्स भेटला नाही. कोरोना कालखंड आला आणि कोरोना कालखंडामध्ये एका व्हिडिओनं आपलं आयुष्य बदललंय. कारण जिंदगी 1 मिनट में बदलती नहीं, जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. 1 मिनिटात घेतलेल्या विचारानं आपलं अख्खं आयुष्य बदललं. ही तर आपली सुरुवात आहे. आणि म्हणून गोरगरीब लेकरांना विनंती, अरे परिस्थितीचं भांडवल करायचं नाही. परिस्थिती वाईट आहे. तुमच्यापैकी मी काय म्हणलं, 4 वर्ष कोणाच्या आयुष्यात तो वेळ आला असं नाही की ज्याला डबा माहीत नाही. माझ्या मित्रांनी डबा आणाव पाळीवाळी, माझ्या मित्रांनी मला पाळीवाळी डबा आणाव. त्याच्यामध्ये शशांक देशमुख आहे, परवीन घुले आहे, आनंदा कांगणे आहे, पंढरी कुटे आहे, व्यंकटेश पतंगे आहे, सचिन हजारे आहे. हे पोरं पाळीवाळी माझ्यासाठी डबा आणायचे. का? आज इथं आपण जाहीर याच्यात नाव घ्यायलो, पण का? ते करत असताना मी परिस्थितीचं भांडवल केलं नाही. का? माझी लढाई माझ्यासोबत होती. मला लोकायला डायलॉग मारला असता त्यावेळेस मला कोणी मदत केली नसती. आज मी म्हणलं परभणीत मला 1 कोटीची गरज आहे, लोक देतील का? आपला सध्याचा झगामागा पाहून. जुन्या काळात एका चपलावर आपण चालवत होतो तेव्हा कोणी लिफ्टही दिली नाही, कोणी विचारले नाही. सहज मी या रोडनं बी चालवत, आज लाख गाड्या थांबतील, सर मी सोडतो बाबा. तो काळ, त्या काळात आपलं कोणी नसतंय. त्या परिस्थितीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अय बुरे वक्त, वेळ वाईट आहे. त्या वाईट वेळेला म्हणायचं, एकांतात उभं राहायचं, आकाशाकडे नजर मारायची आणि त्या आकाशाकडे पाहून म्हणायचं, अय बुरे वक्त जरा अदब से पेशा, अय बुरे वक्त जरा अदब से पेशा, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए. अरे सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बदलना है, रास्ता खुद बदलना है. मला माझा विश्वास होता, मला काय येतंय याचा मला विश्वास होता. आमच्या परभणीमध्ये क्लास घेत असताना एका गणिताच्या मास्तरानं मी मजाक घेतली होती, तुम्हाला तुमच्या ज्ञानावर, तुमच्या कर्तृत्वावर कॉन्फिडन्स असला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे. कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही जगात काहीच करू शकत नाही. एका शिक्षकानं निलेश भाऊ मी मजाक घेतली, तुमचं एज्युकेशन काय? मी म्हटलं BA DEd. तुमचं एज्युकेशन काय आहे? मी म्हटलं BA DEd. म्हणजे DEd झाल्यावर मी मुक्त विद्यापीठामध्ये BA केलंय. वर्षाला एकदा परीक्षा द्यायची. कोणते विषय होते मला माहीत नाही. मी 10वी 12वी DEd तिन्ही वेळा मरेतक कॉफ्या लिहून पास झालेला विद्यार्थी आहे. कॉफ्या मरेतक म्हणालो, मग हात दुखू लागला तरी मी लिहिले. एवढे पुस्तकं माझ्यासमोर होते. तेवढ्यातून मी पास होऊन इथं आलो. मसड हेकणी असो, मोडकी असो, शपथ तुटलेली असो, दूध द्याली ना दुधाशी मतलब. मी काय होतो कसा होतो काही घेणं नाही, पण तुमच्या एवढ्या लेकरांसमोर मी कॉपी सेंटरवरून पास होऊन तुम्हाला भाषण द्यायलो, हे माझ्या जीवनातलं फार मोठं सक्सेस आहे. हे माझ्या जीवनातलं काय आहे? सक्सेस आहे. म्हणून सध्या तुम्ही याच्या अगोदर काय होता, कसे होता, तुमची परिस्थिती काय, तुमचा बाप काय, तुम्ही कोणत्या शाळेत, धतुरा लोकायला घेणं नाही. सध्या तुम्ही कोणत्या पोझिशनला आहेत, सध्या तुम्ही कोणत्या पोझिशनला आहे याला लोक सल्यूट मारतात. काल कार्यक्रम झाला आमचा, माननीय कैलास पाटील आमदार आहेत, त्याच्या बाजूला मोहा क्लास असताना माझी लायकी होती पोच द्यायची. आज आमदार नाही, येणाऱ्या काही काळात मुख्यमंत्र्याच्या बाजूला मी बसल, येईल एखादा कार्यक्रम तसा मी. येणाऱ्या काही काळात फॉरेन कंट्रीला मी जाईल निस्ता फिरायला, ती बी काळ आपल्या नशिबात येईल. कारण सुरुवात आहे ना, ही जस्ट आपली सुरुवात आहे. वय वर्ष 35 चालू आहे, आणखी काही आसमान बाकी है, जस्ट सुरुवात है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहाँ से कर ली है मैंने मेरी शुरुआत, ये तो जिंदगी का एक पन्ना था, अभी तो मेरी पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. ही जस्ट सुरुवात आहे. आणखी तर लय काही करायचं राहिले. पण ते करत असताना आपण मंदिराच्या दर्शनाला जात असताना ज्या पायऱ्याचा आधार घेऊन पुढे गेलो, उतरताना त्याच पायऱ्याने आपण उतरणार आहोत. म्हणून ज्या लेकरांच्या भरोश्यावर, ज्या पालकांच्या भरोश्यावर, ज्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या भरोश्यावर मी मोठा झालोय, माझं काम हे मला त्यांना विसरता येणार नाही. नाही तर कित्येक लोक आहेत रातोरात स्टार झाले, दुसऱ्या दिवशी बर्बाद झाले. रानू मंडल, रातोरात. तुम्हाला ते स्टारडम टिकवता आलं पाहिजे. आजही अमिताभ बच्चनचं नाव पहा, 132 ॲड आहे त्याच्याकडे.
ज्या माणसाला त्याच्या आवाजामुळं नाकारलं होतं, तो माणूस वयाच्या 80 वर्षी काम करतो, त्या कामाचा मोबदला घेतो आणि फिल्म इंडस्ट्रीवर आज बी राज्य करतो, हे फक्त त्याच्या कर्तृत्वामुळं. म्हणून परिस्थितीचं भांडवल बनायचं नाही. आणि जरी तुम्हाला लोकांनी डायलॉग मारले, त्या डायलॉगचं प्रत्युत्तर तुम्हाला द्यायचंय. आदर्शव्रत आपल्याला विवेकानंद बनायचंय. युवक कसा असावा? युवक कसा असावा? ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्याचं मातृभूमीवर प्रेम आहे आणि ज्याचं काळीज वाघाप्रमाणे निर्भीड आहे, त्याला युवक म्हणतात. तो युवक सध्या अपेक्षित आहे. तो युवक सध्या अपेक्षित आहे. आणि म्हणून विवेकानंदाबद्दल म्हणावं लागेल, कथानक क्या करन समझे कि सुरभित छंद हो जाए. कथानक क्या करन समझे कि सुरभित छंद हो जाए. हमारे देश में फिर से मखद मकरंग हो जाए. मेरे ईश्वर मेरे दाता ये जनता मांगती तुझसे. युवा पीढ़ी संभल करके विवेकानंद हो जाए, विवेकानंद हो जाए. आणि म्हणून ती अपेक्षा तुमच्याकडून आहे. येणाऱ्या काळात आपल्या मायबापाचं नाव मोठं करायचंय, आपल्या मायबापाचा सन्मान आपल्याला वाढवायचा आहे. काय करायचं ते करा. आपल्या गावात एखादा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात गावाचा सरपंच बसवला जातो, गावातला प्रशासकीय अधिकारी बसतो आणि आपला बाप कुठंतरी खाली बसलेला असतो. तर इथून पुढं आपल्यामुळं आपल्या बापाला स्टेज उपलब्ध झालं पाहिजे. आपला बाप त्यामुळं स्टेजवर बसला पाहिजे. त्या प्रत्येक इच्छा आकांक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. जीवनात माणसाला संधी एकदाच आहे, त्या संधीची सोनं करण्याचं काम तुमच्या हातात आहे. डबल माणसाला संधी भेटते का नाही माहीत नाही आहे. कारण लक्षात घ्या, एक शेतकरी आहे, त्याने एक पण ठेवला की बाबा गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये 3 बैल आहेत, जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला 10 लाख रुपये. जीवनात ईश्वर प्रत्येकाला एक संधी देतो, त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून एका गोठ्यामध्ये 3 बैल आहेत, जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला म्हणले 10 लाख रुपये. मग तुमच्यासारखं काही दलिंदर एकाच्या डोक्यात विचार असते, उद्या अभ्यास करू, परवा करू, परीक्षा जवळ आल्यावर करू, एका तासान करू. ते कधीच अभ्यासाला लागत नाही. असंच एक नेहमी आलेली संधी सोडणारं त्या गोठ्याच्या बाजूला उभं राहिलं. गोठ्यातून पहिला बैल बाजूला पडला. देव प्रत्येकाला चान्स देतो. तुम्हाला काय पाहिजे ते देव देत नाही, पण तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव देतोच, ते देव देतोच. आणि म्हणून पहिला बैल सोडला. यानं बैलाची शेपूट पकडणार, याच्या डोक्यात विचार आला, हा बैल फार मोठा धिप्पाड आहे, याची शेपूट जर आपण पकडली तर हे परभणीपर्यंत आपल्याला सोडत नाही. त्यानं पहिला बैल सोडून दिला, कारण याला सवय होती प्रत्येक वेळाला आलेली संधी गमावून टाकण्याची, प्रत्येक वेळा आलेली संधी गमावून टाकायची. आणि मग दुसरा बैल सोडला. दुसरा बैल पहिल्या बैलापेक्षा धिप्पाड होता. याला वाटलं याची जर शेपूट आपण पकडली तर आपला कार्यक्रम खलास आहे, हे आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याशिवाय थांबणार नाही. आता याला कळालं 10 लाख रुपये आणि बैल एकच आहे. आता काही झालं तरी चालतंय, ह्या बैलाची शेपूट आपल्याला पकडावीच लागते. आणि मग यानं तन मन धन एका जागी केलं, गोठ्याच्या बाजूला उभा राहिला. याला वाटलं काही झालं तरी चालतंय, या बैलाची शेपूट आपल्याला पकडावीच लागते. आणि म्हणून हाताच्या मुठी वळल्या, आता बैल सुटू द्या फक्त, आता काही करतो, बैलाची शेपूट पकडतो. बैल गोठ्यातून बाहेर पडला. यानं तन मन धन एका जागी केलं, हाताच्या मुठी वळल्या आणि बैलाची शेपूट पकडण्यासाठी भरधाव वेगानं उडी मारली. रपकन रोडवर पडलं, 4 दात पडले. तिसऱ्या बैलाला शेपूटच नव्हती. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. ईश्वर प्रत्येकाला संधी देतो, ती संधी तुम्हाला आजमावता आली पाहिजे. त्याला माहीत होतं आपल्याकडून ही गोष्ट होणार आहे, त्यानं आपल्याला फॉरेस्टमधून इकडं आणलं. आता काम हे आपलं इथं संधीचं सोनं करायचं. लेकरांनी कोणत्या अपेक्षा आपल्याकडून बाळगल्यात त्या अपेक्षा पूर्ण करायच्यात. आणि म्हणून त्या पूर्ण अपेक्षा करण्यासाठी तुमच्या लहान लेकरांचे, तुमच्या आईवडिलांचे, इथं वडीलधाऱ्या मंडळीचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतील, अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो. येणाऱ्या काळात निलेश दादासाठी एवढंच म्हणेल की जे जे तुम्हाला हवंय ते ते तुम्हाला मिळो, जे जे तुम्हाला हवंय ते ते तुम्हाला मिळो. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून इतरांना कळो. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून इतरांना कळो. आणि
इथं बसलेले जे लहान लेकरं आहेत त्यांच्यासाठी हो पुरी हर ख्वाहिश आपकी, हो पूरी हर ख्वाहिश आपकी, मिले खुशियों का जहां आपको, तुम मांगे आसमान से एक तारा तो भगवान दे तुमको जहां सारा, भगवान दे तुमको जहां सारा. या सर्व लेकरांचे हृदयरूपी आशीर्वाद पाठीशी घेऊन या ठिकाणी रजा घेतो. मला या ठिकाणी बोलण्याचं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट 35व्या पुण्यस्मरणानिमित्त, त्यानंतर की बाबा आपल्या शेतातल्या पिकामध्ये पिकणारं पीक त्याच्यातून शिक्षकांचा पगार करणारं एक आदर्श नेतृत्व दादा पाटील केदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली हृदयाच्या तळापासून अर्पण करतो. इथं बसलेल्या तमाम लेकरांना, लेकरांच्या पालकांसाठी जे जे स्वप्न असतील ते स्वप्न पूर्ण व्हावे असं ईश्वर प्राप्ती साकडं घालतो. आणि ज्यांच्यामुळं या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि जिथं स्वाभिमान दाखवण्यासाठी जो ग्रंथ या देशाला अर्पण करणारे महामानव या दोघांच्या नावांचा जयघोष करतो. थांबतो या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. धन्यवाद सर. आपण अतिशय नेमक्या शब्दात